या ठिकाणी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आणि भागवत होता 10 जून ते 17 जून पर्यंत ठेवली होती आणि 17 जून आज म्हणजे कळशा रोवण्याचा कार्यक्रम होता. या ठिकाणी आज आम्हाला इतका आनंद होतो तुम्हाला सांगता. आम्ही 4 वर्षापूर्वी हातात काम घेतलं होतं जे घेतलं होतं त्या ठिकाणी मंदिराची पूर्ण कळसाचा कार्यक्रम झाला, शिखराचा कार्यक्रम आणि शेड बघता तो शेड 15 लाख रुपयाचा शेड 8 ते 10 दिवसांनी तयार केला. या ठिकाणी भक्तांनी मन भरून म्हणजे आम्हाला इतकं दान सर्वांनी दिलं. आमची कमिटी, आता मी अध्यक्ष या कमिटीचा, मी अध्यक्ष असला म्हणजे माझ्यानं एकट्यानं काही काम होणार नाही. हे सर्वांचे हात लागावं लागतात. हे आमचे काकडे साहेब यांनी आजचा जिल्हा परिषद मेंबर आहेत, माजी सभापती जिल्हा परिषद आहेत आणि रनिंग नगरसेवक आहेत या ठिकाणी यांचे वैरी साहेब यांनी आजचा लास्टचा भंडारा पूर्ण कितीही पैसे लागो यांनी आम्हाला पूर्ण भंडाऱ्याचा पूर्ण साहित्य दिलेलं आहे. तसंच या ठिकाणी शास्त्री अलकटवार यांनी या शेडसाठी 1 लाख रुपये दिलेले आहेत. जेवीसी ग्रुपचे तोष्णीवाल सर यांनी पण आम्हाला मदत केलेली आहे. आंबर्डे साहेबांनी केलेली आहे, आमदार साहेबांनी केलेली आहे. तसंच या ठिकाणचे नगरसेवक आजी माजी नगरसेवक असो, पाटील असो आणि आमचे स्थानिक आता रनिंग नगरसेवक अनुराधा काळे, सुलोचना काकडे, दीपाली मोरे आणि तसेच अभिषेक सौदे या ठिकाणी आपण सर्वजण महानगरपालिकेची पूर्ण मदत केलेली आहे. तसंच वरून आता आम्ही तर साकडं देवाला घातलेलंच आहे की शेतकऱ्यांसाठी पाणी पडत नाही सध्याच्याला. आम्ही 7 दिवसाचा संकल्प केला होता, हा संकल्प सोडलेला आहे. आता चांगला आभाळ वगैरे आलेला आहे, या ठिकाणी पाण्याची वर्षा होईल अशी आम्ही आशा धरू आणि या ठिकाणी आपण सर्वजण आले तर आपण महाप्रसादाचा लाभ घेऊ. आजच्या कळशा रोवण्यासाठी मठाधीश कोलंबीचे महाराज यदुबन महाराज यांच्या हाताने आजचा कळशारोहण झाला आणि तसेच या ठिकाणी काल्याचे कीर्तन आमचे गुणीकर गुरु यांनी या ठिकाणी काल्याचे कीर्तन करून पूर्ण विधी मार्फत सगळं काही संपन्न झालेलं आहे. अधिक मासाच्या पर्वानिमित्त श्रीमद कथा व कलशारोहणाचा कार्यक्रम या कवठा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित करण्यात आला. आम्हा भक्तांना खूप मोठा हर्ष आहे. कमिटीचे अध्यक्ष साहेब तसेच सद्भक्त अनेक सद्भक्तांच्या सहकार्यातून आणि त्यांच्या मदतीतून असे कार्य घडत असतात. आज शेवटचा दिवस काल्याचं कीर्तन झालं. मूर्ती महाराजांचं हरिभक्तपराय अतिशय मंत्रमुग्ध असं सर्वांचं भाविक त्या कीर्तनातून झाले आणि त्यातून हा संदेश त्यांनी दिला की श्रीकृष्णाची भक्ती, त्यातून समाजाची एकता आणि अधिक मासाच्या या पर्वानिमित्त शेवटच्या अमावस्या सुद्धा अमावस्या आली होती. त्या दिवशी सुद्धा या परिसरामध्ये वटवृक्षाची लागवड झाली. वटवृक्ष आहे, बाकी उंबराचं आहे, पिंपळाचं आहे आणि यातून बोध घेऊन आपण वृक्ष लागवडीचा संकल्प सुद्धा या कमिटीच्या अध्यक्षांनी घेतलेला आहे. त्यांना सर्व आमच्या भाविक भक्तांचा पूर्णतः सपोर्ट आहे आणि हे नेक कार्यातून समाज घडत असतो. या कार्यासाठी सर्वांना शुभेच्छा. भाविक भक्तांना सुद्धा खूप अभिनंदन. ईश्वर आम्हाला शक्ती देवा असंच कार्य करत आहोत ही विनंती. मी डॉक्टर संतोष कुमार स्वामी, आरोग्य संपदा, शिवाजीनगर या भागातील पूर्वीचा रहिवासी आहे. पण सर्व भाविक भक्त आणि आमचे मित्र सहकारी असल्यामुळे त्यांची ओढ समजून मी नेहमीच या कार्यक्रमामध्ये सहभागी असतो. येवलेसे रोप लावलेले द्वारी तयाचा वेंदू गगनावरी या प्रमाणे या श्रीपाद नगर मध्ये आम्ही जे छोटस झाड लावलं होतं श्री दत्त महाराजाचं, त्यांच्या कृपेनं आज एवढं मोठं झालेलं आपण सर्वजण बघतच आहात. आज कालचा श्री काल्याचा काल भागवताचा सांगता झालेली आहे. आज काल्याचा प्रसाद आपण सगळेजण बघत आहोत. किती मोठ्या संख्येने या ठिकाणी गावातील सगळी मंडळी तसेच श्रीपाद नगर तसेच कवठ्यातील सर्व मंडळी या ठिकाणी हजर झालेली आहे. अत्यंत आनंदात सामाजिक एकोपा पार पडत हा कार्यक्रम पार पडला. आम्हाला याचा आनंद आहे आणि असाच पुढेही घडत राहो ही मी भगवंत दत्तात्रय चरणी प्रार्थना व्यक्त करतो. मी म्हटल्याप्रमाणे जे रोप लावला, परंतु गेली मागील 2 वर्षापासून श्री विठ्ठलराव काळे आणि आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणारे सर्व सदस्य, परंतु विठ्ठलराव काळे या ठिकाणी जसे अध्यक्ष म्हणून त्याने स्वीकार केला त्याचा आम्हाला भरपूर फायदा झाला. या ठिकाणी मंदिराला कळस नव्हतं, कळसाचं काम आणि फक्त
कळसाचं काम झालं आणि आज कलशाचं रोपण सुद्धा कलशारोहण सुद्धा करण्यात आलं आणि आज काल भागवताची समाप्ती आणि आज परत काल्याचं कीर्तन सुद्धा झालेलं आहे। या सगळ्या गोष्टी श्री विठ्ठलराव काळे तसंच सर्व समिती सदस्याकडून गावकऱ्यांकडून ज्या पद्धतीने आम्हाला मदत मिळाली आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि असंच प्रेम पुढे असेच कार्यक्रम होत राहावे विनंती व्यक्त करतो परमेश्वराचे